नैसर्गिक संकटांनी त्रासलेला शेतकरी आता शेतीला पाठ दाखवताना दिसतोय। यातच भंडाऱ्यात एक डॉक्टर मात्र आपल्या रुग्णसेवेचा पेशातच शेती देखील करतोय। बागायती शेती करून या शेतकऱ्यानं वर्षाला 15 लाखाचं उत्पन्न घेत इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देण्याचं काम केलं आहे। धान शेतीला फाटा देत भंडारा जिल्ह्यातल्या हरदोली येथील डॉक्टर नारायण झंझाड हे शेतकरी बागायती शेतीकडे वळले असून त्यांनी पेरूच्या शेतीतून लाखो रुपयांचं उत्पन्न घेतलंय। आयुर्वेदिक डॉक्टर असलेले नारायण झंझाड यांना शेतीची देखील आवड आहे। यातच बागायती शेतीमुळे होणारा नफा पाहता त्यांनी बागायती शेती बनवण्याचा निर्णय घेतला। त्यांनी आपल्या 3 एकर शेतीत पेरू आणि पपईची लागवड करून एका वर्षात तब्बल 15 लाखांचं उत्पन्न घेतलं। बागायती शेती करण्याच्या त्यांच्या या निर्णयामुळे शेतीकडे पाठ फिरवणाऱ्या शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण झालाय। तर या पेरूची मागणी संपूर्ण भंडारा जिल्ह्यात असून धान शेतीसोबत इतरही शेतकऱ्यांनी बागायती शेती करावी असा सल्ला डॉक्टर झंझाड यांनी दिलाय। 3 एकर क्षेत्रामध्ये मी पारंपरिक पद्धतीने धान शेती करत होतो। त्या शेतीला बंद करून आता मी बागायतीच्या म्हणजे पेरू आहे, माझ्याकडे पपई आहे आणि तुळीच आहे आणि आंतरपीक म्हणून मी हळद पण घेतो त्याच्यासोबत। तर मला 1.5-2 वर्ष होत आहे, आता 2रा वर्ष आहे माझं चालू। त्या हिशोबाने चांगला आहे। त्याच्या म्हणजे माझ्या मते तरी प्रत्येक शेतकऱ्यांनी धानाची शेती सोडून किंवा अजून कोणतं दुसरा फळ बागायती वगैरे त्या शेतीकडे वळायला पाहिजे। त्याच्यात जास्त उत्पन्न मिळते आणि तुम्हाला जर यावेळेस नाही मिळाला काही कारणाने रेट्स कमी जास्त असली तरी तुम्हाला म्हणजे तुम्ही तोडणीत नाही मिळाला उत्पन्न तर समोरच्या तोडणीत किंवा दुसऱ्या तोडणीत तिसऱ्या तोडणीत आडीपाडीनं तुम्हाला उत्पन्न वाढत राहते।